निलेश मगर हे अजित पवार गटाचे उपमहापौर होते. त्यानंतर ते शरद पवार गटात गेले, पुन्हा ते अजित पवार गटात आले. पण हा मोडस ऑपरेंडी आहे प्रत्येक पक्षाचा. आपल्या माणसांना पुढे करून ते अडकवून ठेवायची, पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यायची आणि नंतर स्वतःची सत्ता आली. आता जसं मी म्हटलं की आता ते उपमुख्यमंत्री झाले, आता पालकमंत्री झाल्यानंतर सगळं थेट आपल्या नावावर करता येईल म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप आहे. तर आता या सगळ्या गोष्टी मी खारगे समितीला देणार आहे आणि ओपन अँड शट म्हणजे याच्यात सुद्धा नावासकट सगळं लिहिलेलं आहे, सेम जागा. कारण मुंबई सरकार लिहिलेला 7/12 कोणी कसं घेऊ शकतं याच्यात सुद्धा असंच लिहिलेलं आहे की त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करणं, त्याचे रिग्रांटिंग करून घेणं म्हणजे रिग्रांट करण्याची गरज आहे हे तेव्हा सुद्धा माहिती होतं. पण आता सत्ता आल्यानंतर सोपं झालं म्हणून हे करण्यात आलेलं आहे. मात्र यापूर्वी पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये शीतल तेजवानी यांचं नाव आपण समोर बघितलेलं होतं. ही पॉवर ऑफ अटॉर्नी चेंज झाली का? निलेश मगर यांनी या पॉवर ऑफ अटॉर्नीचं नेमकं काय केलं? 2006 मध्ये शीतल तेजवानींनी पॉवर ऑफ अटॉर्नी 89 केल्या होत्या, त्या थेट गायकवाड कुटुंबाबरोबर केलेल्या. पण 2018 मध्ये स्वतः जसं मी म्हटलं की राष्ट्रवादीला ही जमीन अडकवून ठेवायची होती म्हणून ती जमीन अडकवून ठेवण्यासाठी त्यांनी कुळाबरोबर म्हणजे खरं तर ती वतनची जमीन, वतनाच्या जमिनीवर कूळ लागलंय आणि त्या कुळाबरोबर जर त्यांनी असा व्यवहार करून ती नुसती अडकवून ठेवली आहे. हे इतकं कॉम्प्लेक्स आहे की साध्या माणसाच्या डोक्यात सुद्धा जाणार नाही, पण या राजकारण्यांच्या बरोबर डोक्यात जातं आणि हा त्यांचा जमिनी लाटण्याचा एक मोडस ऑपरेंडी आहे. निलेश मगर यांचे बाकीचे पण कारनामे आहेत असं तुम्ही म्हणताय. निलेश मगर हे मोठं प्रस्थ आहे, ज्या पद्धतीने मगरपट्टा समितीचं तुम्ही नाव घेत आहात. त्यांनी या सगळ्या प्रकरणातला त्यांचा रोल अजित पवारांच्या फेवर मध्ये झुकावा असे काही प्रयत्न केलेत का? ते कसे केले? आत्ताच्या घटकेला मी जसं म्हटलं की मी एक 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 खुलासे करत जाईन. आत्ताच्या घटकेला हा खुलासा पहिला, याच्यानंतर इतर किती काय काय त्यांनी केलं याच्या हळूहळू खुलासे होतील. पण आता हीच जमीन, हाच 88 नंबरचा गट 1 ते 26 सेम म्हणजे त्याच्यात काहीही फरक नाही. मुंबई सरकार लिहिलेला तोच 7/12 आणि याच्यात सरळ दिसतंय की आधी सत्ता नव्हती म्हणून मिळवला नाही, आत्ता सत्ता हातात आली म्हणून थेट मुलाच्या नावावर त्याच्या कंपनीच्या नावावर ही जमीन घेण्यात आली. माझ्याकडे त्यांच्याच कंपनीच्या नावावर घेतलेले अनेक जमिनींचे खुलासे आहेत जे खरं तर मी घेऊन अमित शाह यांना दाखवायला गेले होते. पण भाजपला बहुतेक भ्रष्टाचार विरोधी जे लढतात त्यांना भेटायला वेळ नसेल, पण भ्रष्टाचार करणाऱ्यांना भेटायला वेळ आहे हे याच्यावरनं स्पष्ट दिसतंय. हा नवीन खुलासा तुम्ही खारगे समिती समोर नेणार का? आणि खारगे समितीने आता निलेश मगर यांना सुद्धा चौकशीला बोलवावं अशी तुमची मागणी आहे? मी ते ताबडतोब करून सुद्धा टाकलेलं आहे. खारगे समिती पुढे हे डॉक्युमेंट्स पाठवून सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांनी यांना बोलवावं हे तर थेटच आहे. म्हणजे प्रश्नच नाही. या निलेश मगरांनी का ही 2018 म्हणजे उपमहापौर असताना, कायदा त्यांना व्यवस्थित कळत असताना, त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात जमीन असताना, त्यांना जेव्हा माहिती आहे की वतनाची जमीन आहे, त्याच्यात 7/12 थेट लिहिलेलं आहे की वतनाची जमीन आहे आणि ती रिग्रांट करून घेण्यासाठीचे त्याचे सुद्धा सगळे ते राईट्स घेतात, याचा अर्थ त्यांना सगळंच माहिती होतं. आणि असून उपमहापौर असून आता पुण्याच्या जनतेला ठरवायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीत असे त्यांना कॉर्पोरेटर निवडून द्यायचे आहेत की नाही. कारण आधी निलेश मगर हे होते, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी उभं केलं होतं आणि त्यांची पत्नी तिथून कॉर्पोरेटर, शेवटच्या कॉर्पोरेटर त्यांच्या पत्नी होत्या. ते हे सगळं जे आहे ते कसं उघडपणे केलं जातं हे मी तुमच्या पुढे मांडलंय. धन्यवाद. कॅश फोनच्या आता व्हिडिओ जे समोर येत आहेत अंबादास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.